एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू। 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा। आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची। असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं ज्याचं लक्षण भारी खोट। पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार। 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे। नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे। देवा गणराया, सतत माझी परीक्षा घेतलीस, मला संसार दिलास, पण मूल होण्याचं सुख नाही दिलंस मला। पत्नी तर होतेच मी, पण एक दिवस अचानक यांची आई बनावं लागलं मला। दोष नाही दिला मी तुला देवा, एकटी पडले पण हरले नाही। रक्ताची नाती संपली, प्रेमाची नाती जोडली, पण देवा आता आहे ना, मागायला नाही आले तुझ्या समोर, सांगायला आले। देवा माझी परीक्षा घेऊ नको, माझी सतत साथ दे, मला एकटं पाडू नकोस। त्या ललिताला धडा शिकवण्याची हिम्मत दे देवा तू मला। दूर उभा राहून मजा बघत बसू नकोस, तर नाही सोडणार मी, तिच्यावर दया दाखवणार नाही मी, तिला तिच्या कर्माचा हिशोब चुकता करावाच लागेल। उद्या साखरपुडा आणि आज गाडी गेली, माझे हातपाय गळाल्यासारखं झालंय। काय होतं हे असं? आधी साखरपुडा त्या कार्यालयात, त्याबद्दल लोकांना सांगता सांगता नाकी नऊ येणार आहेत मला, आणि आता गाडीही नाही। ललिता थोडक्यात बचावलोय आपण, ते भोसले साहेब भयंकर संतापले होते, गयावया करून सगळ्या वर ढकललाय। त्याची फॅमिली घेऊन तो तुमच्या गाडीतनं फिरत होता असं सांगितलं, आणि तिथल्या तिथे कामावरून काढून टाकलं त्या मेकॅनिकला, म्हणून सुटलो आपण। पोलिसात जायला निघाले होते, इंद्रनीलच्या साखरपुड्याऐवजी माझीच वरात निघाली असती। जहागीरदारांचा मोठेपणा सांभाळता सांभाळता तोंडाला फेस येणार आहे माझ्या। शिवाय या प्रकरणामुळे इतरही नुकसान झालंय आपलं। भोसले साहेबांशी वादावादी चालू होती तेव्हा 4-5 जण सर्व्हिसिंगसाठी गाड्या टाकायला आले होते, तेही परत निघून गेले। आपल्या गॅरेजची कायमची नाचक्की झाली। म्हणजे आता एकही चांगली गाडी नाहीये गॅरेज मध्ये? नाही ना, 1-2 खटारा गाड्या उभ्या आहेत। मग काय करायचं आता? इंद्रनीलसाठी तरी चांगली गाडी हवी ना? मलाही काही सुचत नाहीये, ठरवू काय करायचं ते। स्वानंदी प्लीज फोन उचल। फोन का घेत नाहीयेस? काही भांडण नाही काय? कसं कळणार? भाऊजी दूध घ्या। ठेव तिकडे, मी नंतर घेतो। नंतर म्हणजे कधी? अहो जेवणात पण लक्ष नव्हतं आज। काय झालंय? अशी चिडचिड का करताय?
जरा वेळ मला एकटं सोडशील प्लीज वहिनी? मला आधी सांगा काय झालंय ते, मग मी जाते. तू अशी नाही ऐकणार ना? ओके. तुम्ही मुली अशा का वागता? अशा म्हणजे कशा? अच्छा, स्वानंदी त्रास देते तर. अगं माझा फोन घेत नाही, घेतला तर नीट बोलत नाही. कसं कळणार मला काय झालंय? भाऊजी, मुलीसाठी लग्न म्हणजे फक्त आनंद नसतो. मुलाला आपल्याच घरी राहायचं असतं, पण मुलीला मात्र घर, आई वडील, भावंड सगळ्यांना सोडून यायचं असतं कायमच. नवीन घरात नवीन माणसं, वेगळी नाती. काही लक्षात येत आहे का? मी हा नाही विचार केला ग वहिनी कधी. हा, मला वाटलं मुंबईतले मुंबईत सासरे तर स्वानंदी खुश असेल. ती खुश तर आहेच, तिच्या डोळ्यात दिसतंय ते प्रेम. पण तुम्ही एका गोष्टीचा विचार करा. अहो, तिला तर भाऊही नाहीये. हल्ली मुलगा मुलगी सारखंच असतं म्हणा, पण शेवटी मुलीला घर सोडावंच लागतं. तिच्या तर मोठ्या बहिणीचंही लग्न होणार, आणि धाकट्या दोघी तर अजून लहान आहेत. किती त्रास होत असेल तिला हा विचार करताना. मी तिला कधीही तिच्या माणसांपासून तोडणार नाहीये वहिनी. असं तुम्ही म्हणताय, पण तिला हे तेव्हाच पटेल जेव्हा ती लग्न करून या घरात येईल. पण मग मी आता असं काय करू की तिला हे पटेल, कळेल? कसलीही घाई करू नका, हळूहळू तिला कळेल. पण या मधल्या वेळात तिला साथ द्या, समजून घ्या. तिच्यावर उगाच रागवू नका, चिडचिड करू नका. आता बरं वाटतंय मला. हा, आता पितो मी ते दूध. वहिनी थँक्स. आता कसं शहाण्या मुलासारखं वागला. दूध घ्या, मी जाते. कसलं टेन्शन आहे? मी आहे ना. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. गुड नाईट. बास आता, जास्त कटकट करू नकोस. ताई, तुला कटकट वाटते? अगं, तू आजीचे दागिने परस्पर विकलेस, त्याचं किती दुःख झालंय तिला. दुःख का? खरं तर आजीला दुःख व्हायचं काहीच कारण नाही. मला सांग, आपल्याला दागिने कोणी दिले? आजीनेच दिले ना. पण झालं तर आपण त्याचं काहीही करू, आजीला काय त्याचं. ताई, अगं, आपण एका कुटुंबात राहतो असं वागून नाही ग चालत. आणि ती तुला काही बोलली नसती ना तरी तिच्या मनाला खूप लागलंय. तू मध्ये पडू नकोस यार. आजी काय बोलत नाही, तू कशाला बोलतेस ग? गप्प बस. हे बघ स्वानंदी, आजीचं नातं जगून झालंय. तिला काय करायचं ते दागिने? मी काही करेन, त्याचं काय फरक पडणार आहे तिला? फरक पडतो तिला. या प्रत्येक दागिन्याबरोबर ना तिची एक आठवण होती. मला मान्य आहे तिचं आता वय झालंय, पण अगं, या वयातली माणसं आठवणींवर जगतात. ही साधी गोष्ट कशी कळत नाही तुला? अगं, आपली आजी आहे ना ती. आपल्या बांगड्या, आपली खेळणी काय काय जपून ठेवलंय अगं तिने. मग तिने दिलेल्या वस्तू आपण नाही का जपून ठेवू शकत? एक मिनिट, लेट मी क्लिअर. त्या वस्तू नव्हत्या, ते दागिने होते, जुने दागिने. कळतंय? आणि ते दिल्यावर त्याचं काय करायचंय आजीने मला नाही सांगायचं. खबरदार, कुणा हे असलं काही बोललीस तर. तुला लाज नाही वाटत असं बोलायला? कालपासून आईने स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय. अण्णा गेले तेव्हा आईची अशीच अवस्था झाली होती. तेव्हा आम्हा मुलांकडे बघून तिनं सावरलं स्वतःला. आता कुणाकडे बघून सावरणार? ही असली ड्युटी घरात आहे म्हणल्यानंतर कोणालाही दुःखच होणार.
तरी त्यांनी एका शब्दाने कधी तक्रार नाही केली की तुझं नावही नाही घेतलं. आता आम्ही जर का हे ऐकलं नसतं ना तर आम्हाला कधीच कळलं नसतं. अगं आई, तूच म्हणाली होतीस ना की आता आपल्याकडे वेळ नाहीये, साखरपुड्यापुरती घाल हे दागिने, पण लग्नाची वेळ बघू. अगं माझ्याकडे वेळ होता म्हणून मी हे दागिने बनवून आणले. तुला हे असलं बोलायला शरम नाही वाटत? कुठून आली हिम्मत तुझ्या ती? हा, स्वतःच्या आजीचे दागिने विकून आलीस तू? हे तुमच्यामुळे होत आहे. बोलू नका, बोलू नका. बरोबर दिसत नाही, मुलगी बरोबरीची आलीये, सुधारेल. हे असलं सुधारणायचं. बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा. तू मध्ये बोलू नकोस. तुम्ही लोक वेळच्या वेळी माझ्या कानावर का घालत नाही गोष्टी? त्यामुळे ही डोक्यावर बसली, शेफरली आहे. बरोबर बोलतायत बाबा. तुझी प्रत्येक गोष्टीतच तक्रार होती. मला अमुकच साडी नको, तमुकच नको. हेच बरोबर नाही, तेच चांगलं नाही. अगं तरी मी आणि अनिता तुला समजावत होतो ना. हळू बोल बाई, हळू बोल. बाबांनी ऐकलं तर चिडतील म्हणून. अंजली, याला समजावणं म्हणत नाही, याला पाठीशी घालणं म्हणतात. कधीही तुम्ही हिच्या तक्रारी माझ्या कानावर घातल्या नाही. बाबांनी ऐकलं तर ते चिडतील हे असं सांगतात. साखरपुड्याच्या साडीतही तू घोळ घातलेला होतास. त्या दिवशी मी काही बोललो नाही. तुला काय वाटलं मला काय माहित नाहीये? मला सगळं माहिती होतं संपदा. बाबा ती पुन्हा नाही करणार असं. पुन्हा काय करेल ती? ते नवे घेतलेले दागिने दे. चल. संपदा, बाबा काय म्हणतायत? दे दागिने त्यांच्याकडे. रडायचं काही कारण नाही. हा, चुकली आहेस तू. रडून आपलंच खरं करायचं नाहीये. संपदा, तुला मी शेवटचं सांगतोय, मला मान खाली घालायला लावू नकोस. घरात शुभ कार्य आहे, सगळे आनंदात आहेत, त्यावर विरजण घालू नकोस. चला तुम्ही आता. ती नाही बघणार पुन्हा असं. सगळ्या गोष्टींचा समारोप असाच करत जा तुम्ही कायम. लपून ठेवलीत नाही जखम अंजली, चिघळली येते आता. ही एवढीशी पोर सोनाराकडे जाऊन घरातले दागिने विकते. एवढा चांगला मूड होता माझा. दोन्ही जावयांसाठी केलेल्या अंगठ्या दोन्ही लेकींना दाखवाव्या. जरा वेळ बोलत बसावं तुमच्याशी. मुली सासरी निघाल्या, जेवढा वेळ जास्त काढता येईल मुलींबरोबर तेवढा काढावा म्हणून आलो होतो. तर दारात आयला यायला काय ऐकायला मिळालं मला? माझ्याच थोरल्या पोरीनं माझ्या आईचे दागिने विकले. वा, तृप्त झाले हा कान. बाप, बरं वाटलं असेल ना तुला आता? तू माझ्यावर का चिडतेस? माझ्यामुळे नाही कळलंय बाबांना. उलट मी त्यांना सांगितलं नाही ना म्हणून माझ्यावर सुद्धा रागवलेत ते. तुम्हाला ना काय करायचंय ते करा. मी एकदा का अमेरिकेला गेले ना निघून, पुन्हा कधीच मागे वळून बघणार नाही. ताई,
काय झालंय स्वानंदीला? माझ्याशी फोनवर बोलायलाही वेळ नाहीये. निघालास? हा. ब्रेकफास्ट केलास का? नाही, आज भूक नाहीये. अरे भूक नाही म्हणजे काय? बस आधी ब्रेकफास्ट कर आणि मग जा. निलिमा, ब्रेकफास्ट आणायच्यासाठी बस. हो आई, आणते. बस. इंद्रनील, काय झालं? नर्वस झालायस का थोडा? नाही का, कुठे काय, काही नाही. मग चेहरा का दिसतोय असा तुझा? काय चाललंय? येऊ का? मावशी, अहो घरात आलात तुम्ही, आता काय विचारता येऊ का म्हणून? बसा. निलिमा, बच्चे मावशींसाठी सुद्धा ब्रेकफास्ट आहे. नको ग बाई, पोट भरलंय माझं. मी आपली विचारायला आले की उद्या साखरपुडा आहे, काही काम आहे का? घ्या. आणि काय काम करणार आहात तुम्ही? सगळी कामं झालेत आणि जी राहिलेत ती करायला बाळू आहे. आणि तुम्ही मावशी आहात माझ्या, त्यामुळे अत्यंत मानाने यायचं साखरपुड्याला भाच्याच्या. बघा, जे माझ्या इंद्रनीलला कळतंय ते तुमच्या लक्षातच येत नाही बच्चे मावशी. अशीच आहे हो मी. मला 2 ग्रॅम सोन्याचा मुलामा दिल्यासारखं नाही वागता येत. पितळ उघडं पडतं ना एक ना एक दिवस. खरंय तुमचं, अगदी खरंय. शेवटी अस्सल ते अस्सल, नाही का? आई, वच्ची मावशी लाडकी आहे ना माझ्या. बरोबर आहे. उद्या मी तुझ्या साखरपुड्याला ना मावशी होऊनच मिरवणार आहे. घरूनच तयार होऊन इथे येते आणि मग ललिताच्या गाडीतून हॉलवर जाईन. चालेल ना ललिता तुला? म्हणजे जागा आहे ना तुझ्या गाडीमध्ये? वच्ची मावशी, थोडी अडचण आहे. म्हणजे बघा की बहिणी आहे, निलिमा आहे आणि शिवाय ते. आई, अगं मिलिंद येणार आहे त्याची गाडी घेऊन. वच्ची मावशी त्यातून येतील ना. अगं आहे ग, किती गुणी आहे ग माझा भाचा. माय मरू आणि मावशी जगू म्हणतात ना, ते उगाच नाही. वच्ची मावशी, मावशीचं प्रेम दाखवण्यासाठी माय कशाला मारता? हो, पण स्वानंदी सारखी बायको मला मिळवून देऊन वच्ची मावशीने माझ्यावरचं प्रेम आधीच सिद्ध केलंय, हो नाही? हो रे, अगदी खरंय. चला निघते ललिता. निघते रे बाळा. या. वच्ची मावशी, मी पण निघतोच, मी तुम्हाला ड्रॉप करतो ना. हा, चला चला, येऊ. अरे चल, मी बाईक काढतो. हो हो. ललिता, शांत राहा. सगळं नीट होईल उद्या. काळजी नको करू. हा, येते मी. आले रे. फारच हिंमत वाढली वच्ची मावशींची. इंद्रनील समोर मला काही बोलता येत नाही याचा फार गैरफायदा घेतात. कळतंय ना तुला ललिता, मग शांत हो ना. एवढं संतापून काय होणार आहे मला सांग. त्याची मावशी बनून येणार साखरपुड्याला त्याच्याच गाडीत बसून, आणि माझ्या गाडीची सोयही झालेली नाही. आणि याने लावला नवरदेवाच्या गाडीत नंबर. आता उद्या पांढऱ्या घोड्याची बग्गी बोलवते वच्ची मावशींची वरात काढायला. ललिता, आपल्याकडे गाडी नाहीये हे तुला माहितीये, म्हणून तुला लागतंय त्यांचं बोलणं. तुझ्या जखमीवर मीठ चोळलं गेलंय, पण त्यांना कुठे माहितीये आपल्याकडे गाडी नाहीये ते. आणि हे त्यांना कळताच कामा नये. गावभर दवंडी पिटतील त्या. आणि सगळ्यात आधी देशपांड्याने जाऊन सांग. कोणालाही काहीही कळणार नाही, उगाच काळजी करू नको. काळजी करू नको म्हणजे? भाड्याची गाडी आणली तरी किती दिवस पुरणार आहे ती? कधी ना कधी पितळ उघडं पडणारच ना. हा जो डोलारा उभा करून ठेवलाय ना, तो सांभाळायलाच हवा, नाहीतर त्याच्या सकट भुई सपाट होऊ आपण. ललिता, किती पुढचा विचार करतेस तू? हो, करावाच लागतो.
कुणाकुणाला उत्तर द्यायचे माहितीये ना तुम्हाला. बर बघू, करू काहीतरी. उद्याचा साखरपुडा तेवढा पार पडू. मी सांगते काय करायचं ते. तू आता काहीही सांगू नकोस. उद्याची सोय झाली की नाही बस. तुमच्या ह्याच बोलण्यामुळे ना ही वेळ आली आपल्यावर. फक्त उद्याचं बघायचं, पुढचा विचार करायचाच नाही. लग्न आलंय तोंडावर आणि गाडी नाहीये आपल्याकडे. ठीक आहे, ठीक. सांग तुझं काय म्हणणं काय. क्षीरसागरांनी 5 लाखाचा चेक दिलाय ना, लाखभर संपले असतील त्यातले. बाकीचे पैसे उरलेत, एखादी मोठी गाडी बुक करा. लग्नात विघ्न नको यायला. गाडी बुक करा ठीक आहे, पण डिलिव्हरीच्या याला हार्ड कॅश रोख रक्कम लागते. ती कुठून आणणार होत आपण. सगळं होईल तोपर्यंत तुम्ही गाडी बुक करा. काय कळतंय का मी काय सांगते ते. हो हो, सगळं तुझ्या मनासारखं होईल. तू जरा शांत राहते प्लीज, शांत.